सर्वात आधी तर जय महाराष्ट्र पब्लिक. आपण काल सांगितलं होतं की आज आपल्याला गणपती आणायला जायचे आहे, तर आपण आहे ना आता गणपती आणायला जाणार आहोत मलकापूरला. मग आपण आता तयारी केली, अंगठून धुतलं आणि बस स्टँडवर जाण्यासाठी निघालो, म्हणजे आपल्या गावातल्या बस स्टँडवर. आणि आपल्या घरापासून आपल्या गावातले बस स्टँड काही जास्त दूर नाही आहे, पण थोडेफारच दूर आहे. मग आपण आहे ना आता बस स्टँडच्या जवळपास आलो होतो 120च्या स्पीडनं. मग आपण आलो होतो आपल्या गावातल्या बस स्टँडवर, आणि आपल्या गावातली बस आहे ना इथं थांबते, आणि इथून आपल्या गावाजवळून वाघोळा आहे 4 किलोमीटर आणि मलकापूर आहे आपल्या गावाजवळून 10 किलोमीटर. मग आता आपल्या गावातून बस गेली होती सावरगावला. मग आता तिकून येणार होती ते बस. मग आपण आपल्या गावामध्ये वाट बघत होतो. मग आता तुम्ही फक्त व्हिडिओ नको बघा, आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि गरीब माणसाला फॉलो नक्की करून घ्या. मग आली होती बस. मग आपण बसलो होतो बसमध्ये आणि मलकापूरला जाण्यासाठी निघालो. मग बसच्या ड्रायव्हरने तर 120च्या स्पीडनं डायरेक्ट दाबत नेली आहे मलकापुरामध्ये. मग आलो आपण मलकापूरमध्ये. मग मलकापूरमध्ये आल्यानंतर तर बस चालली होती बस स्टँड मध्ये. मग आपल्याला बस स्टँडवर जायची होती. मग आपण बस स्टँडवर जाण्यासाठी निघालो इथून. मग ड्रायव्हरने तर 120च्या स्पीडने पिटाला जाणले डायरेक्ट एसटी बस स्टँड मध्ये. मग आलो आपण बस स्टँड मध्ये. मग आता एसटी बस स्टँड मध्ये लागणार होती. मग आता एसटी बस स्टँड मध्ये लागली. मग आता आपण उतरलो बसच्या खाली. आता तर तुम्ही तर म्हणत असाल की मलकापूरचं बस स्टँड एवढंसं कसं काय हो, असं कसं आहे, तर कसं आहे हो, मलकापूरचं बस स्टँड चालू आहे बांधणं, आणि मलकापूरच्या बस स्टँडचे बांधकाम होत नाही तोपर्यंत मलकापूरचं बस स्टँड इथेच चालू राहणार. मग आता आपल्याला गणपतीची मूर्ती आणि गणपतीचे सामान घ्यायला जायचे होते. मग आलो होतो आपण सामान सगळं घेतलं आणि गणपतीची मूर्ती बी घेतली हो. मग आता आपलं सर्व जे घ्यायचं होतं ते आपण घेतलं. मग आता आपलं काम झालं. मग आता आपल्याला जायचं होतं घरी. मग आता आपण घरी जातच होतो की तेवढ्यात आपल्याला आपला मित्र दिसते वर्गमित्र सुपेश. मग तेवढ्यात तर सुपेश म्हणते की चाल आपण पॅसेंजरनं जाऊ. पॅसेंजरचा बी टाइम व्हायला आहे, मस्त कशाला भाडं तिकडे देत बसतं आपण ऑटो आलेले. चाल मग सुपेशला म्हटलं चाल मग आपण जाऊ. मग सुपेश दिला बाबा गणपती, आपल्याला सामान होतं तर मग सुपेशने घेतला बाबा गणपती. मग आलो होतो आम्ही मलकापूरच्या रेल्वे स्टेशनवर. मलकापूरच्या रेल्वे स्टेशनवर आल्यावर तर मग आम्हाला जायचे होते त्या साईडने. मग सुपेशला म्हटलं चाल दादऱ्यावरून. मग आम्ही आलो होतो दादऱ्याजवळ. तर दादऱ्याजवळ होती बोल लिफ्ट. मग बसलो होतो आम्ही लिफ्ट मध्ये. मग लिफ्ट मध्ये आल्यावर तर सुपेशने दाबलो 120च्या स्पीडनं बटन. नंतर आम्ही आलो दादऱ्याच्या वरती. मग आलो होतो आम्ही दुसऱ्या साईडला. मग दुसऱ्या साईडला येऊन तर बशाचा बाकाळा होता. मग त्या बाकाळ्यावर तर वर जागा होती. मग त्या जागेवर आम्ही मूर्ती ठेवली आणि सुपेशला म्हटलं की आता ट्रेन इथे चढलो, आपण इथे बसू. नंतर आली होती आपली ट्रेन. मग ट्रेन मध्ये तर इथे गर्दी होती. आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो ना त्या ठिकाणी खूप गर्दी होती. मग सुपेशला म्हटलं की पुढे चाल. मग पुढे आलो आम्ही. तर पुढे तर काही गर्दी नव्हती. मग इथे मस्त मोकळी जागा होती. मग आम्ही बसलो ट्रेन मध्ये. मग इथं ट्रेन मध्ये बसल्यावर तर इथं काही गर्दी नव्हती इथं मस्त जागा मोकळी होती. मग आता तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि कमेंट पण करून टाका, आणि फॉलो नसेल करेल तर फॉलो नक्की करून घ्या. मग आता आपण व्हिडिओला करतो टाटा, वाजव रे वासा.